छोटीशी ना गोष्ट आहे जी की मला माहिती आहे, ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज पाऊस खूप आहे आणि ब्लॉग करायचं कारण असं की उद्या आहे दीप अमावस्या. आता उद्या सकाळी लवकर मला दिव्यांची पूजा करायची आहे, तर म्हणून म्हटलं की चला आज आत्ताच दिवे काढून स्वच्छ करून घेऊयात, म्हणजे उद्या सकाळी गडबड होणार नाही. देवाचं सगळं साहित्य मी देवाच्या खाली असलेल्या छोट्याशा कबडमध्ये व्यवस्थित ठेवते, त्यामुळे रोजच्या वापरातल्या प्रत्येक गोष्ट सहज मिळते आणि देवाच्या साहित्यांना सारखं हात लावण्याची किंवा सगळीकडे शोधाशोध करण्याची गरज सुद्धा पडत नाही. मी प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा डब्बा करून ठेवला आहे, जसं की देवाचं वस्त्र, रांगोळीचे साचे, पूजा साहित्य आणि देवाशी इतर संबंधित छोट्या छोट्या वस्तू आहेत ना, त्यांसाठी एक ठरवलेली जागा असल्यामुळे कबडमध्ये सुद्धा नेहमी नीटनेटका राहतो. मला वाटतं घरामध्ये वस्तू कमी जास्त असण्यापेक्षा त्या व्यवस्थित आणि ठराविक जागी ठेवण्याची सवय खूप महत्वाची आहे. त्यामुळे वेळही वाचतो आणि एखादी गोष्ट हवी असेल तर लगेच आपल्याला सापडते. विशेष म्हणजे देवाचे साहित्य आपण श्रद्धेने वापरतो, त्यामुळे ते स्वच्छ, व्यवस्थित आणि जपून ठेवलेलं असावं असं मला वाटतं. आता उद्या आहे दीप अमावस्या, त्या निमित्ताने आपण घरातले सगळे दिवे काढतो, स्वच्छ करतो. खरं सांगायचं तर दिवा स्वच्छ करताना मला नेहमी एक सुंदर विचार येतो. आपण घरातला अंधार दूर करण्यासाठी दिवा लावतो, पण आपल्या मनातला अंधार दूर करण्यासाठी काय करतो? मी ना दिवे स्वच्छ करण्यासाठी सगळे काढले होते, तर अन्वीला काहीतरी वेगळंच वाटत होतं आणि ती त्यांच्याशी खेळत बसली होती. आणि तिचं ना उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी स्पीच कॉम्पिटिशन होतं, तर मी तिला इथे तिचं लर्नच घेत होते. तर ती सगळे एवढे दिवे बघून ना तिला खूप छान वाटत होतं. दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठली, देवपूजा केली आणि दिव्यांची सुद्धा मी पूजा करून घेतली. आता काही जण म्हणत होते सकाळी 12च्या आत पूजा करायची आहे. खरं तर दीप अमावस्या ही तिन्ही संध्येलाच करायची असते. पण ह्या वेळेला असं होतं की काही जण सांगत होते 12च्या आतमध्येच पूजा करायची होती, त्यामुळे मी सकाळीच पूजा करून घेतली होती. पूर्वीच्या काळी घरातील दिवे वर्षभर जपून ठेवले जायचे आणि त्यांची स्वच्छता करून त्यांना तेलवातीने सजवून आणि मनापासून पूजा केली जायची. आज आपण आधुनिक झालो असलो तरी या परंपरेमागची भावना मात्र तशीच सुंदर आहे. आपण घर स्वच्छ करतो, दिवे स्वच्छ करतो, पण त्याचबरोबर आपल्या मनातले नकारात्मक विचारही थोडेसे बाजूला ठेवायचे हवेत. जुन्या गोष्टींचा राग, अनावश्यक चिंता आणि मनाला त्रास देणाऱ्या गोष्टी सोडून नव्या आशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. मला वाटतं सणांची खरी सुंदरता ही मोठ्या खर्चात नसते, घरातला छोटासा दिवा लावताना मनात निर्माण होणाऱ्या समाधानातच असते. आपल्या कुटुंबासोबत आनंदाने हा दिवस साजरा करता यावा असे हे आनंदाचे क्षण असतात. आजच्या या दीप अमावस्येला आपण एक छोटासा संकल्प करूया. आपल्या घरात नेहमी प्रेम, आनंद आणि सकारात्मकता राहू दे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती निरोगी आणि आनंदी राहू दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आशेचा किरण राहू दे, हीच देवाकडे प्रार्थना करूया. आणि सर्वात सुंदर महत्वाचं काय आहे माहितीये? आपल्या मुलांना या परंपरेची माहिती असायला पाहिजे, कारण परंपरा फक्त साजरी करायची नसते, त्यामागचा सुंदर विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असतो. दीप अमावस्येला आपण सगळे दिवे स्वच्छ करून पूजा करतो. घरात दिवा लावला ना की घर सुंदर दिसतं, पण त्या प्रकाशासोबत मनात एक वेगळं समाधान निर्माण होतं. हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझी दीप अमावस्येची तयारी, त्याच्यानंतर पूजा बघितलीच असाल, तर माझी छान अशी दिव्यांची पूजा झाली आहे. तुम्ही सुद्धा पूजा केली असाल तर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा. आता हा ब्लॉग तुमच्यापर्यंत दुसऱ्या दिवशी येणार आहे, कारण आज आहे दीप अमावस्या. तर काही आहेत ना उपाय आहेत या दीप अमावस्येच्या दिवशी करायचे असतात. आता हे अंधश्रद्धा म्हणून करायचे नसतात, तर एक घरातील आपली निगेटिव्हिटी जाण्यासाठी आणि घरात आपल्या पॉझिटिव्हिटी येण्यासाठी काही उपाय करायचे असतात. तर मी हे उपाय करणार, एक प्रयत्न असतो की आपल्या घरामध्ये कायम पॉझिटिव्हिटी राहावी, म्हणून हे उपाय असतात. कोणतीही अंधश्रद्धा म्हणून आपण हे उपाय करत नाही, हल्ली तर सगळेच करतात. छोटीशी ना गोष्ट आहे जी की मला माहिती आहे, ती मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. मी ती दीप अमावस्याची एक कथा आहे, तर मी तुम्हाला सांगणार आहे. एक राजा असतो आणि त्याची पत्नी असते, तर ती रोज दिव्यांना छान स्वच्छ करायची, पूजा करायची आणि नैवेद्य म्हणून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायची. एक दिवशी काय होतं, तिच्या घरी ना छान असा नैवेद्य बनवलेला असतो, तर ती स्वतःच खाते सगळा नैवेद्य आणि आळ उंदरांवर घेते. तर उंदीर असा विचार
करतात, अरे हिने तर आपल्यावर आळ घेतलेला आहे, हिला अद्दल छान अशी घडवायला पाहिजे. मग ते उंदीर काय करतात, तिची चोळी म्हणजे जी तिची साडी असते ती घरी पाहुणे आलेले असतात त्यांच्या खोलीत नेऊन टाकतात आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती होते आणि सगळेजण तिच्यावर आरोप करतात. मग घरातले सगळे सासू सासरे आणि नवरा तिला घरातून बाहेर हाकलून देतात. मग ती बाहेरच राहते. एक दिवशी काय होतं की राजा असंच बाहेर शिकारीला गेलेला असतो आणि थकून तो जंगलामध्ये एका झाडाखाली बसलेला असतो. तर अदृश्य रूपाने ना सगळ्या गावातले दिवे त्या झाडावर असतात आणि त्याच्यामध्ये राजाच्या घरातला सुद्धा दिवा त्याच्यामध्ये असतो आणि त्यांचं बोलणं ना ऐकत असतो की सगळे दिवे सांगत असतात, आमची छान पूजा झाली, आम्हाला छान नैवेद्य भेटला. तर राजाच्या घरातला दिवा शांत असतो, उदास असतो. सगळे त्याला विचारतात, काय झालं रे, तू शांत का आहेस? तर तो म्हणतो की अरे काय सांगू, मी राजाच्या घरातला दिवा आहे, पण जेव्हा राणी होती ना तेव्हा छान माझी घासपूस असं म्हणजे छान माझी पूजा व्हायची. आता तर राणी नाहीये त्याच्यामुळे मी असा आहे. तर ते म्हणतात की असं काय झालं की तुझी पूजा होत नाही? मग त्याने घडलेली सारी हकीकत सांगितली. म्हणजे एक दिवशी राणीने स्वतः प्रसाद केला आणि उंदरांवर आळ आणला. मग उंदराने काय केलं, म्हणजे सूड उगवण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या खोलीत नेऊन ठेवली आणि मग राजाने आणि तिच्या सासू सासऱ्याने तिला घरातून हाकलून दिलं. त्या दिवसापासून माझी कोणच पूजा करत नाही. आणि हा प्रकार राजा झाडाखाली बसून ऐकत होता. त्याच्यानंतर राजाला त्याची चूक कळली, घरी आला आणि आपल्या घरच्यांना पटवून दिलं की आपली राणी दोषी नाहीये. मग छान तिचं स्वागत करून तिला पुन्हा घरी बोलवलं आणि मग पुन्हा ती राणी दिव्यांची छान अशी पूजा करू लागली आणि त्याच्यामुळे ही अशी छान दिव्यांची आपण पूजा करतो. तर ही एक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला, हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर संपूर्ण नक्की बघा. तुनच चाललं असेल, तुम्ही बघितलंच असाल की आई हे तू काय करतेस दिव्यांचं, तू दिवे घेऊन तू काय करणार आहेस? तर म्हटलं छान आपल्याकडे बाप्पा येणार आहे, तू घरी येईपर्यंत मस्त असं बाप्पा येईल. आता हे ती बघितल्यावर ना खूप खुश होणार आहे, कारण तिला असं खूप छान वाटतं, कारण ती असं असतं ना, आपल्याकडूनच आपली मुलं शिकत असतात. तर मी आता आल्यानंतर मी तिला कणकेचे दिवे बनवणार आहे. तर त्याच्यानंतर ते तिला मी ओवाळणार. तुम्ही तुमच्या घरी पूजा कशी केली मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा ब्लॉग संपूर्ण त्यांना मी एक छोटासा अमावस्येला जो उपाय करतात तो मी करणार आहे. आता ही अंधश्रद्धा नाही, तर आपल्या घरातील निगेटिव्हिटी घडवण्यासाठी आणि सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी हा छोटासा उपाय आहे. कोपऱ्यांमध्ये ना आपल्या घरातील तुरटी आणि पिवळी मोळी ठेवून काही वेळानं ते बाहेर झाडून टाकायची, अशी पद्धत आपल्या घरामध्ये पूर्वीपासूनच केली जाते. माझ्या मते ना अशा गोष्टी आपण श्रद्धेपेक्षा सकारात्मक विचार ठेवूनच चांगल्या भावनेने केल्या ना तर काहीच गैर नाही. हा उपाय केल्यामुळे नक्कीच नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण असे उपाय आहे ना मनामध्ये एक श्रद्धा ठेवूनच करायचे असतात. आपल्या मनाला एखादी गोष्ट चांगली वाटली ना, घरात जर प्रसन्न वातावरण निर्माण होत असेल ना, तर त्यातून सकारात्मक वाटत असेल तर असे साधे साधे उपाय नक्कीच करू शकतो. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की एनवीच्या स्कूलमध्ये स्पीच कॉम्पिटिशन होतं, तर त्यासाठीच मला ऍक्टिव्हिटी करायची होती. आता मुलांना कमी आणि आईला जास्त काम असतं. आता माझं दुपारी बऱ्यापैकी आवरलं होतं, तर म्हटलं थोडासा वेळ होता तर तिची ऍक्टिव्हिटीज करत होते. आता स्पीच कॉम्पिटिशन होतं, तर स्पीच कॉम्पिटिशन अशा ह्याच्यावर होतं की त्याच्यामध्ये एखादं क्राफ्ट पण सुद्धा घ्यायचं होतं, म्हणजे ते बोलायचं होतं आणि सुंदर असं आपल्याला क्राफ्ट सुद्धा तयार करायचं होतं. आता करायला घेतलं होतं वेगळं आणि तिचं तर वेगळंच चालू होतं. आता ह्या सगळ्यात ना 6 कधी वाजले समजलंच नाही. त्याच्यानंतर ना मला कणकेचे दिवे बनवायचे होते. आता इथे मी कणकेचे दिवे बनवले. आता या कणकेच्या दिव्यांनी अन्वीला आणि अन्वीच्या बाबांना सुद्धा मी ओवाळणार आहे. आता तुम्ही सुद्धा कणकेचे दिवे बनवलेच असेल. आता प्रत्येकाच्या घरी कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आणि वेगवेगळी आहे. कोण 5 दिवे बनवतो, कोण 11 दिवे बनवतो, अशी पद्धत वेगवेगळी आहे. आता सध्या तरी मी इथे 5 दिवेच बनवलेले आहेत. आता सर्वांनाच माहिती आहे की दीप अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप सुंदर आणि पवित्र स्थान आहे. कणकेचे छोटे दिवे करून त्यात वात लावून मुलांना ओवाळण्याची ही एक सुंदर पारंपरिक पद्धत आहे. मुलांच्या आयुष्यात नेहमी सुख, आनंद, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य राहावं, त्यांच्यावर देवाची कृपा आणि आशीर्वाद कायम राहावा, अशी मनापासून प्रार्थना करत त्यांना ओवाळलं जातं. आज माझ्या अन्वीला ओवाळताना फक्त एक मनात भावना आहे की माझ्या मुलांच्या आयुष्यात हा दिव्यासारखा प्रेमाचा आणि आनंदाचा प्रकाश कायम राहू दे. त्यांचं आयुष्य सुंदर, सुखी आणि आनंदी होऊ दे. अशा छोट्या छोट्या परंपरेमधून आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देता येते आणि त्यांच्यासोबत सुंदर
आठवणी तयार होतात. आता तिला ओवाळलं, मग तिला तिच्या बाबांना सुद्धा ओवाळायचं होतं. असं छान असं त्यांना दोघांना ओवाळलं. त्याच्यानंतर संध्याकाळी ओवाळून झाल्यानंतर आम्ही मठामध्ये गेलो होतो. म्हटलं आज दीप अमावास्या आहे, तर स्वामींचा सुद्धा आशीर्वाद घेतलाच पाहिजे. स्वामींच्या मठात गेलो आणि तेवढ्यात आरती सुद्धा चालू होती. चला मग हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका.